नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसानचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 4000 रुपये जमा होत आहेत। पैसे आज जमा होतील, पैसे उद्या जमा होतील अशा बऱ्याच बातम्या येत होत्या, परंतु आज खरोखर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा झाले। बरोबर 4 महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा हप्ता जमा झाला। प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट डीबीटीच्या मार्फत 20वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 24 फेब्रुवारी 2025 मध्ये जमा झाला होता आणि त्यानंतर आता बरोबर 4 महिन्यानंतर हा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे। आतापर्यंत बऱ्याच बातम्या येत होत्या की शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पैसे येणार आहेत, उद्या पैसे येणार आहेत, परंतु ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर येत नव्हते, कारण पीएम किसानचा हप्ता हा 4 महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर येत असतो आणि आता बरोबर 4 महिने पूर्ण झाल्यानंतरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे। आणि आज 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा झाला आहे। तुमच्याही जिल्ह्याचे नाव या 12 जिल्ह्यामध्ये असेल तर आज तुमच्याही खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले असतील। आज डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 12 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। 12 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज 4000 रुपये जमा होणार आहेत। आज या योजनेच्या पैसे वाटपाला सुरुवात झाली आणि अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले आहेत। पण शेतकऱ्यांनो लक्षपूर्वक ऐका की आता या योजनेचा 20वा हप्ता सोडताना, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडताना शेतकऱ्यांसाठी एक सर्वात मोठी सूचना आली आहे की आता हा हप्ता फक्त 10 बँकेमध्ये जमा होणार आहे। कारण मागच्या हप्त्याच्या वेळेस बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँकांचा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे पैसे वाटप करताना सरकारने 10 बँकांची नावं आता सांगितली आहेत। ज्या बँकांना त्यांचा स्वतःचा IFSC कोड आहे, ज्या बँकांना सरकारकडून मान्यता आहे आणि ज्या बँकांमध्ये सरकारी योजनेचे पैसे जमा होतात, त्याच बँकांमध्ये आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होत आहे। ज्या शेतकऱ्यांचं बँक खातं हे सरकारने सांगितलेल्या बँकेमध्ये आहे, त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसानचा हप्ता जमा होत आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा होत आहेत। त्यामध्ये काही खासगी बँका आहेत तर काही सरकारी बँका आहेत। ज्या बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मान्यता देण्यात आलेली आहे आणि ज्या बँकांमध्ये सरकारी योजनेचे पैसे जमा होतात, त्याच बँकांमध्ये आज पीएम किसानचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होत आहे। बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे सकाळपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्या शेतकऱ्यांकडून आम्हाला मेसेज सुद्धा आला आहे। सरकारकडून ज्या बँकांची नावं सांगण्यात आली होती, त्याच बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांना आज या योजनेचा लाभ मिळालेला आहे। तर कोणत्या बँकांची नावं सरकारकडून सांगण्यात आली आहेत, कोणत्या 10 बँका आहेत की ज्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झालाय, पीएम किसानचा हप्ता जमा झालाय, त्यांची नावे आपण पाहूयात। कारण हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतात आणि आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर 19 हप्ते पीएम किसानचे जमा झाले आहेत। डीबीटीच्या मार्फत या पैशांचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यावर केलं जातं आणि शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती डीबीटी मार्फत पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील येत असतो। त्यामुळे ज्या बँकांची नावं सांगण्यात आली आहेत, त्याच बँकेत खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती आज मेसेज येत आहे। त्याच बँकेमध्ये सरकारकडून पैसे ट्रान्सफर केले आहेत, त्यामुळे नेमक्या कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा झाले आहेत, कोणत्या बँकेतील शेतकऱ्यांना 20वा हप्ता मिळाला आहे, हे आपण व्हिडिओमध्ये पाहूया। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता वाटपाला सुरुवात झाल्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। तसे मेसेज आम्हाला शेतकऱ्यांकडून आले आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांना हा हप्ता आज मिळालेला आहे आणि त्यांच्या खात्यावर 4000 रुपये जमा झाले आहेत। आतापर्यंत बऱ्याच जणांकडून बातम्या पसरवण्यात येत होत्या की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु अखेर आज या योजनेच्या पैसे वाटपाला सुरुवात झाली। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे। हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत।
ज्या शेतकऱ्यांचं खातं या 10 बँकेमध्ये आहे त्या शेतकऱ्यांना आज या योजनेचा लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनो लक्षपूर्वक ऐका की कोणत्या बँकेमध्ये आज पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर चला पाहूया कोणत्या बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसानचा हप्ता मिळत आहे। एचडीएफसी बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसानचा हप्ता मिळणार आहे। एचडीएफसी ही खाजगी बँक आहे आणि या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांचं खातं आहे त्यांना आज या योजनेचा लाभ मिळणार आहे। इंडियन बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आज 4000 रुपये जमा होत आहेत। तुमचं खातं जर आयसीआयसी बँकेमध्ये असेल तर तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळणार आहे। तुमच्याही खात्यावर नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसानचे पैसे जमा होतील। ज्या शेतकऱ्यांचं खातं पोस्ट बँकेमध्ये आहे त्या शेतकऱ्यांना देखील आज या योजनेचा लाभ मिळणार आहे। 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर आज जमा होत आहेत। महाराष्ट्र बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसानचे पैसे आज जमा होत आहेत। ज्या शेतकऱ्यांचं खातं बँक ऑफ बडोदा मध्ये आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आज 4000 रुपये जमा झाले आहेत। बँक ऑफ इंडिया मध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांना आज नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसानचा हप्ता मिळत आहे। पंजाब अँड सिंध बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा आणि पीएम किसानचा हप्ता आज मिळत आहे। युनियन बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांना आज या योजनेचा लाभ मिळत आहे। युनियन बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पैसे जमा होत आहेत। ॲक्सिस बँकेमध्ये खातं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसानचे पैसे आज सकाळपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर आज महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा होत आहे। चला तर मग पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होत आहे। बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सकाळपासून नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसानचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आज या योजनेचा लाभ मिळत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा होत आहेत। नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसानचा हप्ता मिळत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसानचे असे दोन्ही योजनेचे मिळून 4000 रुपये जमा होत आहेत। पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज या योजनेचा लाभ मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा झाले आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आज या योजनेचा लाभ मिळत आहे। रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 4000 रुपये सकाळपासून जमा व्हायला सुरुवात झाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे पैसे आज जमा होत आहेत। आज सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आज या योजनेचा लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पैसे जमा होणार आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आजपासून या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून पैसे जमा होत आहेत। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होत आहेत। या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसानचा हप्ता आज जमा होत आहे।